आता बातमी आहे नांदेडच्या किनवटमधून। शिवनीहून निर्मलकडे जाणाऱ्या राज्यमार्गावर सध्या रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। दयाळ धानोरा ते गोंडजेवली राज्यसीमा बॉर्डरपर्यंत रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून वाहनधारकांना या मार्गावरून प्रवास करणे जिक्रीचे ठरत आहे। हा मार्ग महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असून शिवनी ते निर्मल जाण्यासाठी हा एकमेव प्रमुख रस्ता आहे। मात्र गोंडजेवली गावाजवळ रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहतूक धोकादायक बनली आहे। दुचाकीस्वार, चारचाकी चालक आणि मालवाहतूक वाहनांना या मार्गावरून जाताना मोठी कसरत करावी लागत आहे। खड्ड्यांमुळे आतापर्यंत काही किरकोळ अपघातही घडले असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे। मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याकडे अद्याप गांभीर्याने लक्ष न दिल्याची नाराजी नागरिकांतून व्यक्त होत आहे। वारंवार तक्रारी करूनही ठोस उपाययोजना न झाल्याने वाहनधारक आणि स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत। या राज्यमार्गावर दररोज प्रवासी वाहने, शालेय बस, रुग्णवाहिका तसेच व्यापारी वाहतुकीची मोठी वर्दळ असते। त्यामुळे तात्पुरती डागडुजी न करता संपूर्ण रस्त्याचे दर्जेदार डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी वाहनधारकांसह परिसरातील नागरिकांनी केली आहे। रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून प्रवाशांचा जीविताचा धोका टाळावा अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे। ब्युरो रिपोर्ट, जीके न्यूज, किनवट, नांदेड। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।